अन्नद्रव्य व्यवस्थापनाचं नियोजन आंबे भारतल्या डाळिंब बागायतदारांसाठी पहिल्या पाण्यापासून आपल्याला करायचंय. तर पहिलं पाणी देत असताना, इतर फवारणी झाल्यानंतर पहिलं पाणी देत असताना आपल्याला एक सगळ्यात महत्वाची काळजी घ्यायची. पहिलाच प्रश्न आपला अमित देशमुख सरांचा होता की चांगले पानं निघण्यासाठी, पानांची साईज चांगली होण्यासाठी आपल्याला काय करायचं. तर चांगली चौकी तयार होण्यासाठी, पानं चांगली होण्यासाठी आपल्या या पहिल्या पाण्यावरती आपल्याला काम करायचं. पहिलं पाणी देत असताना आपल्याला पाणी किती द्यायचं हा सुद्धा प्रत्येक डाळिंब उत्पादक शेतकऱ्याला प्रश्न पडतो. तर पहिलं पाणी देत असताना जे की आपण बेसल डोस लावलेला असेल, जे की आपण शेणखत लावलेलं असेल, जे की ऑर्गॅनिक खतं आपण लावलेले असेल, तर त्या खताचा पूर्ण भाग ओला होईल. मग आपण खतं किती लावले हे आपल्याला आपल्या डाळिंब बागेमध्ये जाऊन आपल्याला समजणार आहे. बरेच डाळिंब उत्पादक शेतकरी फोन करतात की सर पाणी किती देऊ. मी तर बसून नाही सांगू शकत की किती पाणी देऊ. मी तुमची जमीन बघितली नाही, तुमच्या जमिनीचा प्रकार बघितलेला नाहीये, तुमची ड्रिप लाईन कुठलं आहे, ड्रिपर किती लिटरचा आहे, हे काहीच बघितलेलं नाही. त्यानुसार मी तर बसून नाही सांगू शकत की किती पाणी तुम्हाला द्यायचंय. हे याचं उत्तर आपल्याला आपल्या डाळिंब बागेमध्ये जाऊनच शोधायचंय. ही गोष्ट आपल्याला शिकावीच लागणार आहे. असं कोणालाही विचारून किती तास पाणी देऊ हे आपण कधीच ठरवू शकणार नाही. आपल्या डाळिंब बागेमध्ये मुळ्या किती आहेत, पांढऱ्या मुळ्यांचा विस्तार किती आहे, झाडावरती पानं किती आहेत, या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला आपल्या डाळिंब बागेचं पाणी ठरवता येणार आहे. जमिनीचा प्रकार कसा आहे, पाणी सरळ खाली जातंय त्या आडवं जमिनीमध्ये पसरते, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे. आणि मग आपल्याला ठरवायचंय किती तास पाणी देऊ. बरेच डाळिंब उत्पादक शेतकरी फोन करून विचारतात की किती तास पाणी देऊ. नाही सांगू शकत मी इथं बसून. ही गोष्ट प्रत्येक डाळिंब उत्पादक शेतकऱ्याला शिकावीच लागणार आहे. त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि सगळ्यात महत्वाचा वाटा मादीकळी काढण्यामध्ये पाणी व्यवस्थापनाचा आहे. जर पाणी व्यवस्थापनामध्ये आपण चुकलो, कमी झालं तरी ड्रॉपिंग होणार आहे, जास्त झालं तरी ड्रॉपिंग होणार आहे. त्यामुळे आपल्याला वापसा कंडिशनवरती अतिशय काटेकोरपणे पाणी व्यवस्थापन करायचंय. त्यामुळे आपल्याला पहिलं पाणी आपल्याला जास्त द्यायचंय. पहिलं पाणी देत असताना आपल्याला जे की आपण शेणखत लावलेलं असेल, जे की ऑर्गॅनिक खतं लावलेलं असेल, बेसल डोस लावलेला असेल, तो पूर्णपणे ओलावेल. एक साधारणतः 1.5, 2 किंवा 2.5 फूट मुख्य मुळांपर्यंत आपलं पाणी जाईल पहिलं. इथपर्यंत आपल्याला पहिलं पाणी आपल्याला द्यायचं. मग ते 4 तास असेल, 5 तास असेल, 7 तास असेल, 8 तास असेल, ते तुम्हाला तुमच्या जमिनीनुसार शोधायचंय. तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार शोधायचंय. तर पहिलं पाणी का जास्त द्यायचंय यामागचं कारण सुद्धा समजून घ्या. कारण की जो आपला डाळिंब बाग हा ताण अवस्थेमध्ये होता, स्ट्रेसमध्ये होता, आपण ताणावरती सोडलेला होता, तेव्हा इथ्रिल मारल्यानंतर जो की डाळिंब बाग ह्या ताणामध्ये आलेला होता, इथे पण ज्यावेळेस डाळिंब झाडामध्ये जाणार आहे, जो की इथिलीन नावाचा स्ट्रेस हार्मोन डाळिंब झाडामध्ये सिक्रेट झालेला होता, तर तो झाडामधून कमी करण्यासाठी आपल्याला पहिलं पाणी द्यावं लागणार आहे जास्त. तो कमी कसा होणार आहे, ज्यावेळेस आपण पाणी देणार आहे तर ते पाणी मुळांद्वारे पूर्ण झाडामध्ये जाणार आहे. जसं पाणी झाडांमध्ये जाणार आहे तर त्या वेळेस आपल्याला तो इथिलीन नावाचा स्ट्रेस हार्मोन कमी होणार आहे आणि आपली झाडाची ग्रोथ ही त्या ठिकाणी चालू होणार आहे. त्यामुळे आपल्याला पहिलं पाणी हे मुबलक द्यायचं आहे, पुरेसं द्यायचं आहे. 1.5, 2.5 फूट ओल जाईल, पूर्णपणे शेणखत ओलं होईल आणि पूर्णपणे बेसल डोस ओला होईल, इतकं पहिलं पाणी आपल्याला आपल्या डाळिंब बागेला द्यायचं आहे. मग या पहिल्या पाण्यासोबत आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये आपल्याला काय करायचंय, कुठलं खत, कुठलं औषध आपल्याला या पहिल्या पाण्यासोबत द्यायचं आहे. तर पहिल्या पाण्यासोबत आपल्याला एसके बायोबीज कंपनीचं एसकेबी पीक आरोग्य किट, एसकेबी पीक आरोग्य किट आणि सॉइल टॉप या दोघांचं एकत्रित मिश्रण आपल्याला डाळिंब बागेसाठी पहिल्या पाण्यासोबत द्यायचंय. तर एसकेबी पीक आरोग्य किट का पहिल्या पाण्यासोबत द्यायचंय, तर त्यामध्ये एनपीके बॅक्टेरियाचा कॉन्सर्शिया आहे, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश उपलब्ध करून देण्यासाठी जे बॅक्टेरिया लागतात त्या बॅक्टेरियांचा कॉन्सर्शिया आहे. झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आहेत, जे की झिंकची उपलब्धता सोल्युबल करून मातीमध्ये जो काही झिंक आहे तर तो सोल्युबल करून झाडाला उपलब्ध करून देण्यासाठी ते बॅक्टेरिया काम करणार आहेत. डिकम्पोजिंग बॅक्टेरिया आहेत, जे की जो काही आपण बेसल डोस लावलेला असेल, जो काही ऑर्गॅनिक मॅटर आपण लावलेला असेल तर तो चांगल्या पद्धतीने डिकम्पोज करण्यासाठी आणि ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्यासाठी आणि सगळ्या न्यूट्रिशनची उपलब्धता करून देण्यासाठी ही डिकम्पोजिंग बॅक्टेरिया आपल्याला त्या ठिकाणी काम करणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मायकोरायझा सुद्धा या किटमध्ये येतं, जो की पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी आपल्याला अतिशय पोषक असं वातावरण तयार करून देणार आहे, हानिकारक बुरशी कमी करणार आहे आणि पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी त्या ठिकाणी काम करणार आहे. असं सगळं या 4 गोष्टी, एनपीकेचा कॉन्सर्शिया, झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, डिकम्पोजिंग बॅक्टेरिया आणि मायकोरायझा या सगळ्यांचं कॉम्बिनेशन या एसकेबी पीक आरोग्य किट सोबत येतं. तर ते एकरी एक किट आपल्याला पहिल्या पाण्यासोबत द्यायचं आहे. आणि त्यामध्ये मी जे की सॉइल टॉप सांगितलं, तर सॉइल टॉप का द्यायचं आहे, यामध्ये अस्कोफायलम येतं, बायो एन्झाईम्स येतात आणि आयबी येतं. जो की आपलं डाळिंब झाड हे ताणावरती येतं. अस्कोफायलम म्हणजे जे की समुद्री शेवाळ असतं, तर ते काय काम करतं, झाडाला तणावामधून काढण्याचं काम करतं, स्ट्रेसमधून काढण्याचं काम करतं. तर हे अस्कोफायलम आपल्याला त्यासाठी काम करणार आहे, जे की बायो एन्झाईम सॉइल टॉप मध्ये येतात. तर ते जे आपण बॅक्टेरिया देतोय तर त्या बॅक्टेरियांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी, बॅक्टेरियांची वाढ चांगली होण्यासाठी, जमिनीमध्ये वाढ चांगली होण्यासाठी हे बायो एन्झाईम्स काम करणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा जो काही घटक सॉइल टॉप मध्ये आहे, IBA, तर हा आपल्याला पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी त्या ठिकाणी काम करणार आहे.
म्हणजे आपले सगळे अन्नद्रव्य उपलब्ध होण्यासाठी सुद्धा बॅक्टेरिया जात आहेत. पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी मायक्रोरायझा पोषक वातावरण तयार करण्यासाठी मायक्रोरायझा पण जात आहे. डिकम्पोजिंग बॅक्टेरिया पण जात आहे. झाड तणावातून काढण्यासाठी आणि पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी आपलं सॉइल पण जात आहे. असं एकात्मिक व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे. म्हणजे एकाच पाण्यामधून आपल्याला सगळे उद्दिष्ट आपले साध्य होणार आहे. त्यामुळे आपल्याला पहिल्या पाण्यासोबत एसकेबी पीक आरोग्य किट एकरी 1 किट आणि सॉइल टॉप फसल किंग कंपनीचं एकरी 1 लिटर या दोघांचं ऍप्लिकेशन आपल्याला पहिल्या पाण्यासोबत आपल्याला करायचं आहे. पहिलं पाणी किती द्यायचंय? पूर्णपणे शेणखत ओलं होईल, साधारणतः 1.5-2.5 फूट खोल ओल जाईल इतकं पहिलं पाणी आपल्याला द्यायचं आहे. आणि त्यामध्ये एसकेबी पीक आरोग्य किट एकरी 1 किट आणि सॉइल टॉप एकासाठी 1 लिटर, यामध्ये 2 किलो गुळ पण आपण टाकू शकतो. या पद्धतीने आपल्याला पहिल्या पाण्याचं नियोजन आपल्याला करायचं आहे.